महाराजांचा पुतळा कोसळण्याची घटना अत्यंत दुर्दैवी आहे। यावर सरकारनं महाराष्ट्राची जाहीर माफी सुद्धा मागितली, पण अशा गोष्टीत सुद्धा विरोधकांनी मात्र त्याचं घाणेरडं राजकारण आणून संपूर्ण घटनेला जातीय आणि धार्मिक द्वेषाचा रंग देत असल्याची टीका आता सत्ताधारी नेते विरोधकांवर करत आहेत। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पेशव्यांचे वंशज म्हणत काँग्रेसने एक व्हिडिओ पोस्ट केलाय। काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी हा व्हिडिओ भर पत्रकार परिषदेत दाखवला। या घटनेवर उपमुख्यमंत्र्यांची जात काढून जातीजातीत भांडणं लावण्याचं नीच कृत्य या नेत्याने केलं असल्याची टीका आता होत आहे। ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी 18 पगड जातींना एक करून स्वराज्य उभारलं, त्याच महाराजांच्या राज्यात जातीजातीत विष पेरायची मविया नेत्यांची रीत जुनीच आहे। पण आज अशा गंभीर प्रसंगातही एका अख्ख्या समाजाला बदनाम करायचे गलिच्छ राजकारण करताना मवियावाल्यांना शरम वाटायला हवी असे उद्गार आता सर्वसामान्य जनता काढू लागले। मराठी माणसात जातीजातीवरून आग लावणारे मवियाचे नेते मुघलांचे गोडवे गाताना थकत नाहीत। या प्रसंगातही औरंगजेब आणि मुघलांनी शिवाजी महाराजांचा कधी अपमान केला नाही अशी गरळ संजय राऊत यांनी ओकली, त्याबद्दल देखील प्रचंड संताप व्यक्त होतोय। शंभूराजांना या औरंगजेबानं हाल करून मारलं। शिवाजी महाराजांना आग्र्यात दगाफटका करून मारायचा त्यानं प्रयत्न केला। कित्येक मंदिरं तोडली, मराठी मुलखाचा अभिमान असलेले छत्रपतींचं सिंहासन फोडलं आणि तरीही संजय राऊत म्हणतात की औरंगजेबानं महाराजांचा अपमान केला नाही। या मराठी मातीवर मुघलांनी केलेले अत्याचार, मतांसाठी लाचार झालेले संजय राऊत विसरू शकतात, पण आम्ही नाही। फतव्यांच्या मतांसाठी संजय राऊत मुघलांची अजून किती साठणार आहेत असा सवाल आता शिवप्रेमींनी विचारला आहे। प्रत्येक गोष्टीत जात आणि धर्माचा राजकारण करणाऱ्या नाना पटोले आणि संजय राऊतांसारख्या मविया नेत्यांबाबत आता प्रचंड रोष व्यक्त होत आहे।